न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असा संदेश देत युवकांना समाजकार्यात काम करण्यासाठी प्रेरित करणारे साने गुरुजी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र राज्य आयोजित 2 दिवसीय युवा संमेलन आणि जनजागरण पथनाट्य स्पर्धांचे नाशिक येथे आयोजन करण्यात आलं होतं। रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झालाय। न्यू त्रिमूर्ती गार्डन संभाजीनगर रोड नांदुरनाका नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मय सुमित या उपस्थित होत्या। तर निफाड अर्बन बँकेचे चेअरमन राजाभाऊ राठी, महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मालेगाव अध्यक्ष सुनील नाना वडगे, संयोजन समितीचे कार्याध्यक्ष दिनकर दाणे, मुख्य समन्वयक पुष्पा चोपडे, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट अंजली पाटील, समन्वयक वसंत एकबोटे, पुरुषोत्तम ठोके, नचिकेत कोळपकर आणि समारंभाचे अध्यक्ष तथा आयोजक तथा राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत सामाजिक संदेश पोहोचवला। यामध्ये नवरचना विद्यालय नाशिक, माई लेले विद्यालय, समता प्रतिष्ठान येवला संचलित मायबोली निवासीकरणाबधील विद्यालय येवला आदी विद्यार्थी सहभागी झाले होते। शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला। यामध्ये नाशिकमध्ये चौकामध्ये विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत सामाजिक संदेश पोहोचवले। तर रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले। यावेळी राष्ट्र सेवा दलासाठी अमूल्य वेळ देऊन सामाजिक उपक्रमांमध्ये झोकून देणाऱ्या तपस्वींना आयोजकांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय। तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मय सुमित यांच्या हस्ते प्रशिक्षक पत्र देण्यात आले। यावेळी समता प्रतिष्ठान येवला संचलित मायबोली निवासीकरणाबधील विद्यालय येवला येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यानं उपस्थितांची वाहवा मिळवली। कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन रामनाथ पाटील यांनी केले। सदर कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी, पालक आणि राष्ट्र सेवा दलाचे समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी चिन्मय सुमित। मी आता नाशिक शहरामध्ये कुमार युवांसाठी जे संमेलन झालं होतं, जे शिबिर झालं होतं, त्या शिबिरानिमित्त इथे आलेली आहे। साने गुरुजींच्या जयंतीला 125वं वर्ष आहे त्यांच्या जयंतीचं आणि महाराष्ट्रभर राष्ट्र सेवा दलाने अनेक उपक्रम जे राबवले। कारण सतत आपल्याला असं दिसतं की आपण सारखं असं म्हणत असतो की आत्ताचा कुमार, आत्ताचा युवा यांच्यासमोर ठोस असा काही कार्यक्रमच नाही, पण असं म्हणत असताना नुसता, कारण मला वाटतं आत्ता राष्ट्रप्रेम काय आणि राष्ट्रद्रोह काय ह्याच्याबद्दलच्या वेगळ्याच संकल्पना आज आपल्याला आपल्या अवतीभोवती रुजताना दिसत आहेत। त्यावेळेला जे खरं राष्ट्रप्रेम आहे ते मुलांमध्ये जागृत करण्यासाठी ह्या पद्धतीचा उपक्रम होणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि तो नाशिकसारख्या शहरात इतक्या यशस्वी रीतीने ह्या लोकांनी राबवला। ह्याच्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करते, त्यांचे अभिनंदन व्यक्त करते आणि हे फक्त एकाच वर्षी होणार नाही, तर उत्तरोत्तर ह्याच्यामध्ये आणखीन लोक जोडले जातील अशी मी अपेक्षा करते। कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्र सेवा दल 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी या ठिकाणी
महाराष्ट्रातील 22 पथनाट्यांच्या स्पर्धा झाल्या. कुमार युवा संमेलन आयोजित केलं होतं. कुमारांनी आणि युवकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला, विविध व्याख्यानांमध्ये भाग घेतला, गटचर्चेमध्ये भाग घेतला आणि हे संमेलन अतिशय यशस्वी झाले. हे संमेलन घेण्यापाठीमागचा मुख्य उद्देश होता राष्ट्रसेवा दलाचं काम पुन्हा नव्याने सुरू करणे. राष्ट्रसेवा दलाच्या शाखा, शिबिरं, कलापथकं आणि अभ्यासवर्ग सुरू होणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सध्या अतिशय सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण दिवसेंदिवस अतिशय दूषित होत चाललेले, विषारी होत चाललेले. अशावेळी याचा सामना करायचा असेल तर राष्ट्रसेवा दल कधीच मागं राहणार नाही. राष्ट्रसेवा दलाचे सैनिक, राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते याचा यशस्वी सामना करतील. याच्यासाठी ही वैचारिक मशागत या कार्यकर्त्यांची होती, ती त्यांना आज दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे साने गुरुजींचा जो विचार आहे, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हा जो साने गुरुजींनी सर्वांना विचार दिला, त्या विचाराची कास धरून राष्ट्रसेवा दल गेल्या 84 वर्षापासून काम करतं. आणि म्हणून आज किमान या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, विशेषतः या जिल्ह्यामध्ये 25 राष्ट्रसेवा दलाच्या शाखा सुरू होतील असा मला विश्वास आला. ते काम लवकरात लवकर अतिशय गतीने वाढेल असा विश्वास मी सर्व कार्यकर्त्यांना व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानून हे संमेलन यशस्वी केल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.